गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत. प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. काही ठिकाणी गणपती बाप्पा बसवत नाहीत, परंतु प्रत्येक व्यक्ती असेल किंवा महिला असेल, कोणीही असेल, तर गणपती बाप्पांची सेवाही करत असतो. आता आपण गणपती बाप्पांची पूजा करताना दुर्वा अर्पण करतो, कारण गणपती बाप्पांना दुर्वा खूप आवडतात. दुर्वामुळे आपल्या घरात सकारात्मकता पसरते. पूर्ण भक्तिभावाने जर आपण गणपती बाप्पांना जर दुर्वा अर्पण केल्या तर आपल्या जीवनात सुख समृद्धी येते. दुर्वा म्हणजे गवत आणि गणपतीला दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे त्यांचा पूजेमध्ये वापर केला जातो. दुर्वाशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. तसं गणपती बाप्पांची आपल्याला जो काही बाप्पांचा आशीर्वाद आहे तर तो आपल्या प्रत्येक कामांसाठी लागतो. म्हणजे कोणतंही जर कार्य जर आपल्याला करायचं असेल तर सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची पूजा करतो. गणपतीला दुर्वा अर्पण करणे हे शुभ मानले जाते, असे शास्त्रात देखील सांगितलेलं आहे. एवढेच नाही तर असं मानलं जातं की गणपतीला अर्पण केलेली जी काही दुर्वा असेल तर ही विशेष आपल्याला फायदा देते आणि त्यापासून जर काही आपण उपाय केले तर आपल्या जीवनात देखील नक्कीच सुख समृद्धी आपल्याला मिळते. तर आपण प्रत्येकजण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो, पण दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या दुर्वा आपण कुठेतरी टाकून देतो किंवा निर्माल्य म्हणून निर्माल्यामध्ये टाकतो. मग हे असं करणं योग्य आहे का? त्या दुर्वांचा आपल्याला जो वापर करायचा आहे, म्हणजेच आपण जर त्या दुर्वा कुठेही टाकल्या किंवा अगदी कचऱ्यामध्ये टाकल्या तर गणपती बाप्पा हे तुमच्यावरती नक्कीच रागवतील. त्यापेक्षा आपण त्या दुर्वांचा जर योग्य प्रकारे जर वापर केला तर आपल्या घरामध्ये देखील सुख समृद्धी राहील व गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. तर हा उपाय कसा करावा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपतीला अर्पण केलेली दुर्वा ही अतिशय पवित्र मानली जाते आणि ती कचरा कुंडीत टाकण्याऐवजी आपल्याला झाडाच्या कुंडीत टाकायची आहे. गणपतीला अर्पण केलेली दुर्वा सुकल्यानंतर ती पवित्र नदीमध्ये आपण सोडू शकतो किंवा झाडाजवळ देखील ठेवू शकतो. हे गवत आपण म्हणजे जे मातीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये ठेवू शकतो. दुर्वा ज्या ठिकाणी कोणाच्याही पायाला स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेतो, पण काही वेळेला कितीही वेळेला असं होतं की आपण जेवढी मेहनत घेतो, जेवढं कष्ट करतो तेवढ्या प्रमाणात आपल्याला यश मिळत नाही. पैसा येत नाही, आलेला पैसा स्थिर राहत नाही, कुठंतरी खर्च होऊन जातो किंवा आपल्या घरात सततचं आजार पण चालू असतं. आणि म्हणून प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये पैशांचीही गरज असते. असं कोणी नाही की कोणाला पैसा नको आहे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी, तो स्थिर राहण्यासाठी, घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपण गणपती बाप्पाला ज्या दुर्वा अर्पण करत असतो, तर त्या दुर्वा आपण जेव्हा बाप्पाला अर्पण करतो तेव्हा आपल्याला ती दुर्वा अर्पण करताना सुद्धा ओम गण गणपते, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे आणि मगच ती दुर्वा आपण बाप्पाला अर्पण करायची आहे. आपण बाप्पाला दुर्वा अर्पण केल्यानंतर आपली इच्छा मनोकामना आपण बाप्पाला सांगायची आहे. आता ही दुर्वा जेव्हा सुकेल म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्यानंतर आपल्याला ही दुर्वा बाप्पांच्या जवळून घ्यायची आहे आणि ही दुर्वा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जिथे पैसे ठेवतात तिथे आपल्याला ही दुर्वा ठेवायची आहे. अगदी 21 दुर्वांची जोडी ठेवली तरी पण चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि
आपण गणपती बाप्पापासून दुर्वा जेव्हा उचलत असतो तेव्हा आपल्याला बाप्पाला सांगायचं आहे की मी ही दुर्वा कशासाठी घेत आहे. मग घरामध्ये पैसा येत नाही, जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. तसेच आपण एक दुर्वा आपण आपल्या पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता. मग घरामधील जी कमावती व्यक्ती असेल, मग ती पुरुष असेल किंवा महिला असेल, तर त्या महिलेच्या पर्समध्ये किंवा त्या पुरुष असेल तर त्या पुरुषाच्या पॉकेटमध्ये ही दुर्वांची जोडी आपल्याला ठेवायची आहे. आता समजा काही वेळेला आपण म्हणाल की पॉकेटमध्ये आपल्याला दुर्वा ठेवणं शक्य नाही, तर तुम्ही बॅगमध्ये जरी ठेवली तरीही चालेल. पण ही दुर्वा आपल्याला सतत सोबत राहील अशा प्रकारे आपल्याला दुर्वाही ठेवायची आहे. तसेच ही दुर्वा आपण आपल्यासोबत ठेवल्यामुळे आपल्याला कोणाचीही नजरबाधा होणार नाही किंवा आपल्या पाठीमागं जी काही इडापिडा आहे तर इडापिडा आपल्या पाठीमागं लागणार नाही. आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकतासुद्धा बाजूला जाईल आणि आपली प्रगती होत राहील. पण कुठेतरी बघा आपण नेहमी कष्ट करतो, पण काही वेळेला असं वाटतं की आपली प्रगती कुठेतरी थांबलेली आहे. मग आपले शेजारी असतील, नातेवाईक असतील किंवा जेव्हा आपण बाहेर जात असतो, तर तेव्हा प्रत्येक व्यक्तीला आपण जे काही सांगतो किंवा प्रत्येक व्यक्ती आपल्याबद्दल चांगलाच विचार करेल असं नाही. त्यामुळं त्या व्यक्तींची जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, तर ह्या नकारात्मक ऊर्जेचा किंवा नकारात्मकतेचा आपल्यावर जास्त प्रभाव पडत असतो आणि यालाच आपण नजर लागणं असं म्हणतो. यामुळं आपली प्रगती खुंटत जाते आणि त्यामुळं अशी दुर्वा आपण आपल्याजवळ ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला कोणताही नजरदोष होणार नाही, कोणतीही बाधा येणार नाही. जरी तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्याजवळ देखील ही दुर्वा तुम्ही नक्की ठेवा. आता लहान मुलं असतील तर त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी सांभाळता येत नाहीत. पण जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही त्यांच्या कंपासमध्ये, बॅगमध्ये देखील अशी दुर्वा ठेवू शकता. जर तुम्हाला दीर्घकाळ कामामध्ये जर यश मिळत नसेल तर तुम्ही भगवान गणेशाच्या कपाळावरती दुर्वा आणि कुंकू लावायचा आहे आणि हा जो टिळा आहे तो आपल्या कपाळावरती देखील लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप देखील करायचा आहे. यामुळं तुमची जी काही बिघडलेली कामं असतील तर ही कामं पूर्ण होऊ लागतील. तुमच्या घरामध्ये आनंद येत राहील. एखादं काम तुमचं होऊन जाईल किंवा काम व्यवस्थितरित्या पार पडत जाईल. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अनेक अडचणी येणार आहेत, अडथळे येणार आहेत, हे सगळे दूर होतील. म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करून बघायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला ज्या तुम्ही दुर्वा काढणार आहात तर त्या दुर्वा टाकून देण्याऐवजी या आपल्याला सर्व दुर्वा एकत्र करायच्या आहेत, सुकवायच्या आहेत आणि या दुर्वा सुकवल्यानंतर आपण जेव्हा जेव्हा घरामध्ये शुभ कार्य करतो तेव्हा आपण शुद्ध तुपाचा दिवा लावत असतो किंवा अगदी रोजच काही ठिकाणी काही जण शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करत असतात. तेव्हा जर तुम्ही त्या शुद्ध तुपामध्ये थोडीशी दुर्वा जर टाकली आणि तो दिवा जर प्रज्वलित केला तर यामुळे देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा ही कायम टिकून राहील. घरातील सर्व नकारात्मकता ऊर्जा निघून जाईल आणि तुमची प्रगती होत राहील. तुमच्या घरामध्ये शांती, सुख, समृद्धी येईल. म्हणजे हा देखील तुम्हाला उपाय करायचा आहे. आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत. जेव्हा पण तुम्ही घरामध्ये कापूर जाळता तेव्हा त्यासोबत तुम्ही या दुर्वा देखील ठेवू शकता. यामुळे देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहील. विशेषतः अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही रोज घरामध्ये अशा प्रकारे जेव्हा जेव्हा कापूर लावता तेव्हा तेव्हा त्यासोबत जर दुर्वा टाकल्या तर आपल्यावरती गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद हा राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.